हे करता येईल असं बघा ना, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 1 महिन्यानं समजा 3 महिन्यानं दिला असे गृहीत करून त्या अटीवर देता येईल ना. सर 5वी मागणी दिव्यांगांना घरकुल योजना MPCचोरी घरकुल संकुल योजना राबवली. तर त्या धर्तीवरती पुणे शहरातल्या दिव्यांगांना घरकुल योजना राबवण्यात येते. काय केलेलं आहे ते पाहतो ऍक्च्युली चांगलं आहे सर. त्यांच्यासाठी फॅसिलिटीज वगैरे सगळ्या आपल्याला प्रोव्हाइड करणं त्यांना सोयीचं होईल. आपल्या आपण सर आता PMAY करतोय ना, त्याच्यामध्ये जे काही दिव्यांगांसाठी एखादं विजिट करता येते चांगली सोय होती. सगळं याच्यात असेल सर की जे 32 गावातील महाविभागाची समाविष्ट झालेली त्या गावातील जे दिव्यांग पिढ्यानपिढ्या राहतात. आता मध्ये बसून शासनाने काढले 2011च्या अगोदर जे राहतात ते सर्वांचं निगडी करावे. तर आमची विनंती की 32 गावं याच्यात महानगरपालिकेत समाविष्ट झालेली आहे आणि ते 2011 पासून अगोदर सरकारी जागेवर आता लिमिटेड स्टॉक साठी तुमच्याकडे संख्या जास्त असेल तर शॉर्टमध्ये कसं करणार औषधीसाठी नंतर बघा. हा एक प्रश्न आहे ना. असतील तर त्याचे आपल्याला आता समजा 1000-2000 घर होणार असतील तर नाही काहीतरी अजून एक कॉमनच असेल. जर महापालिका क्षेत्रात किंवा इतर ठिकाणी राज्यात घर असेल तर त्याला मिळू शकत नाही. जनरल टर्मच आहे. त्याचं जर घर असेल तर त्याला 100% दिव्यांग असेल आणि त्याला कुठेही असेल त्यांना प्राधान्य कुठेही जॉबला वगैरे नसेल किंवा तो उपजीविका करू शकत नसेल.